अरे पाणी सोडतात मग सगळे पकडतील आता, तू उगाच त्रास दिला तर नाही, कोणी नाही पकडणार. करता आपण ते जर एखाद्या दाताला इन्फेक्शन झालं असेल तर कंटिन्यू 2 टाइम ब्रश केलाच पाहिजे, किंवा लहान मुलांसाठी असेल तर साधारणतः 13-14 वर्षापर्यंत तरी अशी टूथपेस्ट वगैरे ज्याच्यामध्ये. नमस्कार, मी पूनम. मुवमेंट्स इन लाईफ या युट्यूब चॅनलच्या आणखी एका लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मी तुमच्यासोबत आज एक अनुभव शेअर करणार आहे, ज्या अनुभवातून आम्ही सध्या जातो. कदाचित या काही गोष्टी मला पण जर अगोदर माहीत असत्या तर कदाचित हा अनुभव किंवा एवढा त्रास आम्हाला झाला नसता. मी सोबत एक क्लिप जोडत आहे, ते तुम्ही क्लिप बघून घ्या. त्या क्लिपवरून तुम्हाला अंदाज येईलच की मी कशाबद्दल बोलत आहे. पण या बाबतीतल्या काहीशाच गोष्टी आपल्याला माहिती असतात, परंतु या पाठीमध्ये खूप कारणं आहेत आणि तीच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर लेकरांचं दुखणं हे आई वडिलांना बघवत नसतं, म्हणून जर वेळेत काळजी घेतली तर काही गोष्टी टाळता येतात. जर तुमच्या बाबतीत ह्या गोष्टी घडत असतील किंवा घडल्या नसतील तरीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आता तुम्ही ही एक क्लिप बघून घ्या. आरुषच्या दातांमध्ये खूप इश्यू आहेत, म्हणजे त्याच्या दाढा किडल्यात, दात पण बरेचसेच किडलेले आहेत. म्हणून आम्ही त्याला घेऊन गेलो होतो डेंटिस्टकडे. ऑलरेडी 2 दातांची ट्रीटमेंट आम्ही इथे घेतली होती डॅझल डेंटला, आणि आणखी एका दाताच्या ट्रीटमेंटसाठी आम्ही गेलो होतो. त्याच्या दाताला कॅप बसवायची होती. आम्ही इथं डॅझल डेंटला गेलेलो कारण हा किड्स स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. त्या मुलांना छान कम्फर्ट करतात सुरुवातीला. म्हणजे ॲक्च्युली ते ट्रीटमेंट करताना बराचसाच त्रास होतो, तर मुलं रडू नयेत म्हणून व्यवस्थित त्यांना ते हँडल केलं जातं. TV वगैरे त्यांनी वरती हँग केलेला आहे, तर त्याच्याकडे बघण्यात मुलांचं थोडंफार त्या दुखण्याकडे दुर्लक्ष होतं आणि व्यवस्थित ट्रीटमेंटला रिस्पॉन्स. तुम्ही पण त्याचा दर 6 महिन्यांनी एकदा फॉलोअप ठेवत जा. आता ठेवायच लागेल. कारण ठीक आहे, त्याचे दात ठीक आहे, मी त्याचे ठीक करून देते. त्याच्या परमनंट दाताला काही झालेलं मला सांगायचं म्हणजे तुम्ही माझ्याकडे एवढ्या वर्षांपासून येत आहे आणि त्याच्या परमनंट दाताला काही झालं तर मला खूप वाईट वाटतं खरं सांगायचं. आरुष, त्रास झाला का रे तुला? फार झाला ना त्रास? मग आता काळजी घ्यायची की नाही दाताची? किती घ्यायची? खूप. ब्रश किती टाइम करणार? 2 टाइम. ब्रशिंग केल्यानंतर खाणार का तू? खूप त्रास होतो की नाही? हो ना, आता काळजी घ्यायची, बरोबर? ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यानंतर आम्ही घरी निघालो. जवळपास 1 तासभर गेला ट्रीटमेंटमध्ये. फायनली कॅप बसवायला आलो होतो, पण कॅप काही बसवली नाही, तर वेगळीच गोष्ट डिटेक्ट झाली. म्हणजे हे खूप असं भयंकर आहे. तर खरंच काळजी घेणं खूप म्हणजे खूप गरजेचे आहे. आणि काय काळजी घ्यायला पाहिजे हे मी तुमच्यासोबत शेअर करते. मुलं दवाखाना म्हटलं की घाबरतातच, त्यात दाताची ट्रीटमेंट म्हटलं की अजून भयंकर. आरुषला पण खूप त्रास होत होता आणि ते बघताना असं वाटलं, बापरे, ह्या गोष्टी खरं तर अगोदरपासूनच माहीत असायला पाहिजेत, ज्यामुळे मुलांना पण हा त्रास होणार नाही आहे आणि आपल्याला पण ते बघायलाही खूप त्रासदायक आहे. कारण मुलांचं दुखणं म्हणजे आपल्याला पण ते बघायला खूप त्रास होतं. म्हणून ठरवलं की ह्या गोष्टी आज आपण शेअर करूयात, जेणेकरून बाकीच्यांना तरी ह्या गोष्टी कळतील आणि त्यांना हा त्रास सहन करावा लागणार नाही. आता जी तुम्ही क्लिप पाहिली ते आम्ही 3री कॅप बसवायला गेलो होतो आरुषच्या दाताला. तुम्ही म्हणताल, बापरे, केवढे चॉकलेट बिस्किट दिले याला खायला. अहो, चॉकलेट बिस्किटासोबत पण अजून खूप सारे कारण आहेत, ते पण आम्हाला पण आत्ताच कळत आहेत. कसं असतं ना, ज्यावेळेस घरात पहिलंच मूल असतं त्यावेळेस बऱ्याचशाच गोष्टी माहीत नसतात.
आणि चॉकलेट बिस्किटा व्यतिरिक्त पण ह्या दात किडण्याला खूप सारी कारणं आहेत. हे आत्ताच आम्हाला डॉक्टरांकडून कळतंय, किंवा एवढा सगळा परिणाम झाल्यावर आम्हाला पण असं आता आठवायला लागले की या गोष्टींमुळे एवढा परिणाम झालेला असेल. आणि आता तोच मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे बाळाला साधारणतः 7-8 महिन्यापासून दात यायला सुरुवात होतात. तर त्यावेळेस आपण वरचं खायला द्यायला सुरुवात करतो, म्हणजे नॉर्मली आपण दूध द्यायला सुरुवात करतो वरचं. तर बऱ्याचदा काय होतं, वाटी चमच्यानी दूध पाजणं हे प्रेफर केलं जावं खरं, पण बऱ्याचदा बाटलीनं दूध दिलं जातं. कारण काय होतं, कधी कधी मुलं चंचल असतात आणि वाटी चमच्यानी व्यवस्थित पाजता येत नाही, म्हणून आपण बाटलीनं दूध द्यायला सुरुवात करतो. खरं तर वाटी चमचा हाच ऑप्शन चांगला आहे, परंतु हल्लीच्या काळी बऱ्यापैकी बाटली वापरली जाते. होय, मी पण वापरली होती बाटली, पण त्या बाटलीनं परिणाम काय होतात, आम्हाला असं सांगितलं होतं की बाटलीनं दूध पिल्यामुळे मुलाचे ओठ वगैरे मोठे होतात वगैरे, ह्या गोष्टी माहिती होत्या. परंतु आरुष खूप चंचल होता आणि वाटी चमच्याने अजिबात दूध तो पित नव्हता. खूपदा सांडायचं आणि पोटात कमी आणि बाहेर जास्त असंच व्हायचं. म्हणून मी पण त्याला बाटली देत होते. तर त्या बाटलीनं दूध पिण्यानं होतं काय, तर जी मुलं बाटलीनं दूध पितात त्यांचं ते बऱ्याच वेळ बॉटल आहे ती तोंडात राहते. त्यामुळे ते दुधाचा जो थर आहे तो बऱ्याच वेळ हिरड्यांवर राहतो आणि त्याच वेळेस साधारणतः 7-8 महिन्यापासून मुलांना दात यायला सुरू होतात. आणि मग याचे इन्फेक्शन राहून मग ते दात किडू शकतात, दुधाचे दातच किडू शकतात. त्याचबरोबर समजा जर शक्यच नसेल वाटी चमच्यानी दूध पाजणं, जर तुम्ही बाटलीने दूध पाजतच असाल, जर शक्य असेल तर ते बंद करा. पण जर शक्य नसेल आणि बाटलीनं पाजतच असाल तर एक काळजी घ्यायची की बऱ्याचदा मुलं बाटलीनं दूध पिऊन तिथंच झोपी जातात. तर अशा वेळी मुलांच्या तोंडात थोडंसं हे केलं पाहिजे, क्लिनिंग केलं पाहिजे. म्हणजे एकतर त्यांना पाणी पाजा आणि ते पण नसेल तर मोस्ट ऑफ दी त्या हिरड्या आहेत ना त्या पण क्लीन करून घेतल्या पाहिजेत. तुम्ही जर बोटाने वगैरे हिरडी क्लीन करत असाल तर तिथं मग स्वच्छतेचा प्रश्न येतो किंवा इन्फेक्शनचा पुन्हा प्रश्न येतो. तर फिंगर ब्रश मिळतात, मी सोबत फोटो शेअर करते, तर असे ब्रश उपलब्ध आहेत. मग त्या ब्रशनी तुम्ही हिरड्यांची क्लिनिंग करून घेऊ शकता. इनफॅक्ट ज्यावेळेस पण वरचं दूध पाजताय किंवा वरचं काहीतरी खायला देताय त्यावेळेस त्या मुलांना त्याच्यानंतर तसंच न झोपवता मोस्ट ऑफ दी ते हिरड्यांची सुद्धा क्लिनिंग करून घेतली पाहिजे. त्याच्यामुळे दुधाचे दात किडू शकतात. परत आपण बऱ्याचदा ज्यावेळेस मुलं वरचं खायला सुरुवात करतात त्यावेळेस हल्ली पॅकेजिंग फूड्स किंवा रेडीमेड फूड दिले जातात, पण त्याच्याऐवजी घरगुती प्रेफर करावं. म्हणजे पेज झाली, भाज्यांचं सूप झालं किंवा मूग डाळ आणि तांदळाची जी खीर बनवून दिली जाते किंवा पातळ रवा असेल तर अशा गोष्टी द्याव्यात. जर पॅकेजिंग फूड दिलं तर ते कॅल्शियमची तेवढीशी कमतरता भरून निघत नाही आणि त्यामुळे येणारे दुधाचे दातच कदाचित कमकुवत होऊ शकतात आणि मग त्यामुळं अजून म्हणजे जास्त कीड किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. आणि ज्या मुलांच्या दातात फटी असतात त्यांनी तर जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे, कारण अशा फटींमध्ये अन्न राहतं आणि मग इन्फेक्शनचं प्रमाण जास्त वाढतं. आता समजा साधारणतः 1-2 वर्षानंतर मुलांचे पूर्ण दात आल्यानंतर मुलं खायला सुरू करतात. मग मोस्ट ऑफ दी काय होतं तर मुलं वेळेत जेवत नाहीयेत, म्हणजे संध्याकाळी टाइम टू टाइम नाही जेवण होत त्यांचं. त्यांना अर्ध्या रात्री भूक लागणं किंवा आपण झोपतो त्यावेळेस भूक लागायची चान्सेस असतात किंवा बरेच मुलं अशी करतात. मग त्यावेळेस काय होतं तर ते खातात आणि तसेच झोपी जातात. आपण पण बऱ्याचदा दमलेलो असतो, पाणी प्यायला देतो आणि झोपी लावतो, पण यामुळे पण मोठ्या प्रमाणात दाताला कीड लागू शकते. तर अशा वेळी थोडासा कंटाळा बाजूला ठेवून मुलांचं ब्रश करून मगच झोपी घालवा. शक्यतो तर वेळेत खाल्लं पाहिजे, झोपायच्या वेळेस खायला नाहीच द्यायचं. पण जर द्यायची वेळ आली तर ब्रश तर केलाच पाहिजे, पण जर ब्रशिंग नाही झालं तर चांगली चूळ भरायला द्या. चूळ भरून त्यांना झोपी घालवा, यातून थोडंसं तरी प्रमाण कमी होऊ शकतं. त्याचबरोबर आता हे झालं की तुम्ही जर वरचं खायला देत असेल तर याच्या पुढेही जाऊन आम्हाला डॉक्टरांनी हे सांगितलं की जे आपण फिडिंग करतो तर त्यामुळेही या गोष्टी होऊ शकतात. तर मग ज्यावेळेस तुम्ही फिडिंग करता साधारणतः 6-7 महिन्यानंतर किंवा ज्यावेळेस दात यायला सुरुवात होतात 7-8 महिन्यानंतर, तर त्यावेळेस पण तुम्ही ती हिरड्यांची वेळच्या वेळी क्लिनिंग करणं गरजेचं आहे. तुम्ही ते फिंगर ब्रशनी जर क्लिनिंग केली तर त्यातल्या त्यात ते चांगली गोष्ट आहे.
आता हे झालं की म्हणजे दुधाचे दात उगवतायत त्यांचे. जर तुमच्या मुलांना अशापैकी कुठलंही इन्फेक्शन नसेल तर चांगली गोष्ट आहे, उत्तम गोष्ट आहे. तुम्हाला ह्या जर गोष्टी अगोदरच माहित असतील तर खूप उत्तम. पण आता यापुढेही त्या गोष्टी घडू नयेत म्हणून तुम्ही ही काळजी घ्या. 2 टाइम ब्रशिंग करा. आता गोष्ट म्हणजे जर समजा दात आलेले आहेत, मूळ दात आलेले आहेत आणि थोडीफार कुठंतरी कीड आहे, बऱ्याचदा ह्या गोष्टी कळून येत नाहीत. आरुषला पण ज्यावेळेस पहिली दाढ दुखायला लागली त्यावेळेस आम्हाला साधारणतः सुरुवातीला काही कळलंच नाही की एक्झॅक्ट काय त्रास होतो. म्हणजे जर हे दाताचं दुखणं असेल ना तर त्यातल्या त्यात जर दाढेला असेल तर लवकर कळत नाही की काय होतंय. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की त्याला तोंड आलं असेल किंवा तो जो गालाकडचा भाग आहे तो दाताखाली चावला असेल, तो दुखतोय. इनफॅक्ट कळत नाहीये किंवा आपलं नॉर्मली ते बघून दिसत पण नाहीये. मग अशा वेळी आम्ही पण पहिल्यांदा सुरुवातीला लोकल डॉक्टरला दाखवलं पण त्याचा त्रास कमी होत नव्हता. अक्षरशः रात्र जागून काढली. तर पहिली गोष्ट म्हणजे अशा वेळेस असं जर काही जाणवत असेल की आत थोडंफार दुखतंय, दाढेच्या साईडला दुखतंय, तर लवकर डेंटिस्टकडे दाखवून घ्या. फक्त चेकअपसाठी काही डेंटिस्ट पैसे घेत नाहीयेत. पण समजा जर मग काय होतं, ही जर लवकर लक्षात नाही आली तर ही जर कीड वाढत गेली तर तो मग रूट कॅनल आणि कॅप इथपर्यंत ह्या गोष्टी जातात आणि त्याचा खर्च खूप आहे जो की परवडत नाहीये आणि त्रास पण त्याचा खूप होतो. जर हे थोडंसं लवकर बघितलं, तुम्हाला थोडीफार कुठेतरी त्याची कीड जाणवली किंवा थोडं अगोदर दुखतंय वगैरे म्हणतोय, तर अशा वेळी तुम्ही चेक करून घेऊन ते क्लीन करून घेऊन फील करू शकता. ते तेवढ्यावरती थांबू शकतं, जास्त प्रमाणात वाढत नाहीये. आरुषचं आमच्या पहिल्या वेळेस लक्षात आलं नव्हतं. इनफॅक्ट 4 दिवस पहिले आम्हाला कळलं नाही की त्याला काय दुखतंय. मग पर्यायी नंतर आम्ही डेंटिस्टकडे नेलं तर त्याची इतकं म्हणजे ते सूज आली होती हिरडीला आणि ते खूप होतं. मग ते रूट कॅनल करताना वगैरे फार त्रास झाला पहिली कॅप बसवताना. त्याच्यानंतर मग आम्ही डॉक्टर चेंज केला आणि दुसऱ्या वेळेस मग आम्ही या डेझलडेंटकडे नेलं कारण त्या जरा जास्त म्हणजे त्यांना एक्सपिरियन्स आहे लहान मुलांना हँडल करण्याचा आणि त्यांनी थोडं व्यवस्थित त्याला ट्रीट केलं. म्हणजे तो जास्त रडला वगैरे नाही. त्रास तर होतोच पण तो थोडा बऱ्यापैकी त्यांना रिस्पॉन्स केला त्यावेळेस. आणि आता मग तिसऱ्या वेळेस पण परत आम्ही त्यांच्याकडेच नेलं होतं. आता ही गोष्ट झाली की ज्या मुलांना म्हणजे कीड थोडीफार लागली वगैरे, पण कीड लागू नये म्हणून पण मी तुम्हाला सांगितलं की 2 टाइम ब्रशिंग हे केलंच पाहिजे. तुम्ही आणखी एक काळजी घेऊ शकता ती म्हणजे ना जर म्हणजे टूथपेस्ट आहे ती तुम्ही ही पेडीफ्लोअर रेफर करू शकता. ह्याच्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण जास्त असतं आणि त्याचबरोबर हे बबल गम आहे. म्हणजे मुलं टाळाटाळ करत नाहीये. नॉर्मल कोलगेटनं काय होतं, दात घासायला मुलं टाळाटाळ वगैरे करतात, तर हे आणि फोम पण जास्त होतो त्यामुळे ते पूर्ण तोंडात पसरून इन्फेक्शन कमी होऊ शकतं. दुसरी एक आहे किडोडेंट म्हणून, ती पण तुम्ही रेफर करू शकता. ह्याच्यामुळे पण चान्सेस कमी होतात आणि जर थोडीफार कीड असेल तर करा हे प्रेफर, मग त्याच्यामुळे कमी होतं. आम्ही अजून एक चूक केली, पहिल्या दाताची ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्ही किडोडेंट वापरली होती पण नंतर मधूनच बंद केला. आम्हाला वाटलं की आता याच्या पुढे नाही होणार काही इन्फेक्शन वगैरे, पण नाहीये. ती बंद केली तर डॉक्टर म्हटलं की नाही तुम्ही ते कंटिन्यू सुरू ठेवायला पाहिजे होती जेणेकरून थोडं तरी इन्फेक्शन कमी झालं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे समजा तुमच्या मुलाच्या एखाद्या दाताला वगैरे इन्फेक्शन झालंय, तुमच्या मुलाच्या असेल किंवा तुमच्या पण मोठ्यांच्या पण असेल, एखाद्या दाताला इन्फेक्शन झालंय, तुम्ही त्याची ट्रीटमेंट घेऊन आला तर माणसाला काय होतं, एक 15-20 दिवस आपण त्या गोष्टींची काळजी घेतो, 2 टाइम ब्रश करतो आणि नंतर सोडून देतो. करता आपण ते जर एखाद्या दाताला इन्फेक्शन झालं असेल तर कंटिन्यू 2 टाइम ब्रश केलाच पाहिजे. किंवा लहान मुलांसाठी असेल तर साधारणतः 13-14 वर्षापर्यंत तरी अशी टूथपेस्ट वगैरे ज्याच्यामध्ये फ्लोराईडचं प्रमाण वगैरे आहे त्या वापरल्या पाहिजेत. आणि समजा नॉर्मली खरं तर 2 टाइम ब्रश सगळ्यांनी केलाच पाहिजे. जर तुम्ही करत असाल तर उत्तम आहे, नसेल करत तर मुलांना पण तुमच्या सवय लावा जेणेकरून लहान मुलं आहेत ती. मी ज्या डॉक्टरांकडे गेले होते ते डॉक्टर म्हटलं की माझ्याकडे उद्या पण अजून 4-5 मुलांची ट्रीटमेंट आहे. म्हणजे लहान मुलांमध्ये एवढं प्रमाण आहे की दातकिडीचं. कारण हल्ली काय होतं, आजकालच्या मुलांना खूप सारे चॉकलेट बिस्किट्स मिळतात, जवळच दुकानं असणं किंवा खूप सारे घरातल्यांचे लाड होणं, त्यामुळं ते प्रमाण जास्त आहे. तर ही तुम्ही काळजी घ्या. त्याचबरोबर मला अजून एक गोष्ट सांगायची ती म्हणजे
आताच्या मुलांमध्ये ना 80% मुलांना हे मोबाईल देऊन जेवण चारलं जातं आणि ते मुलांना ना जेवण करायला खूप वेळ जातो. मोबाईलच्या नादात ना ते जेवण करायला खूप वेळ लावतात. साधारणतः 1.5 तास 2 तास ते बघण्याच्या नादात आणि त्यामुळं काय होतं तर जेवण खूप वेळ तोंडात राहतं आणि मग त्याच्यामुळं पण हे इन्फेक्शन वाढू शकतं. हे पण आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं. माझ्या मुलाला पण मोबाईलची सवय होती, पण मी आता एक साधारणतः 7-8 महिन्यापूर्वीपासून मी त्याचा पूर्ण मोबाईल बंद केलेला आहे. एक वेळ त्याला जेवायचं असेल तर तू जेव, पण मोबाईल बघत मी जेवायला देणार नाहीये असं त्याला रूल्स घालून दिलेला आहे. तर तुम्ही ते सुद्धा कमी केलं पाहिजे, कारण ह्या गोष्टींचा जोपर्यंत अनुभव येत नाहीये तोपर्यंत त्याचा सिरियसनेस जाणवत नाहीये. तर हे फेस करायला नका लागायचं असेल तर मोबाईल देऊन जेवणाचं प्रमाण कमी करा, म्हणजे टाळाच शक्यतो. आणि अजून म्हणजे तुम्ही ब्रश करायला जे ब्रश देता ते एकतर चांगले धुवून ब्रश द्यायचे किंवा आजकाल ब्रशला झाकण पण मिळतं तर ते रेफर करायचं, जेणेकरून बाहेरच्या कोणत्या गोष्टींमुळे ते इन्फेक्शन होणार नाहीये. आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपली मुलं लवकर सेल्फ डिपेंडंट झाली पाहिजेत, त्यांनी स्वतःच्या सगळ्या गोष्टी स्वतः केल्या पाहिजेत लवकरात लवकर. चांगली गोष्ट आहे, लवकरात लवकर सेल्फ डिपेंडंट झालं पाहिजे. पण बरेचदा मग आपण ब्रश त्यांना करायला देतो, पण मुलं नॉर्मली ब्रश व्यवस्थित करत नाहीयेत. तर तो मला वाटतं जास्तीत जास्त वेळा तर ब्रशिंगकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. साधारणतः काय होतं, जे दाढा आहेत ना त्या पाठीमागं असतात, मुलं समोरच्या समोर दात घासतात पण दाढांमधलं अन्न तसंच राहतं आणि दाढा किडल्या का दाढा लवकर पडत नाहीये. डॉक्टर म्हटलं एक वेळ समोरचे दात किडले असतील तर ठीक आहे, कारण ते लवकर पडून जातात, पण जर दाढा किडल्या तर त्याचा त्रास डेंजरस आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर ती दाढ किडली लवकर तर जी नंतर उगवणारी दाढ आहे ती पण प्रॉपर उगवत नाहीये. मग ते रूट कॅनल करून फिलअप करून कॅप बसवण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि त्याचा एका दाताचा खर्च इथं तर 7,000 ते 7,500 रुपये आहे. ग्रामीण भागात कमीत कमी म्हटलं तर 5,000 रुपये पर्यंत तर असतो. तर हा सर्वसामान्यांना परवडण्यासारखा पण नाहीये. आणि जर ते एका दाताला इन्फेक्शन झालं तर ते पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दाताला म्हणजे ते वाढतच राहतं आणि ते परवडणार नाहीये. त्यामुळं तत्पूर्वी ती काळजी घेणंच गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर जो काही मुलांना त्रास होतो तो पण वेगळाच आहे. तर त्याच्याऐवजी मग मुलांना बाकीच्या गोष्टी स्वतः करायला लावल्या तरी चांगलं, पण ब्रश उलटा सुलटा थोडा वेळ तुम्ही द्या त्याला सवय लागण्यासाठी स्वतः करायला, पण नंतर तुम्ही स्वतःहून त्याच्याकडून ब्रश करून घ्यायचा. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे बऱ्याचदा काय होतं की बायकांना घरातली खूप कामं असतात संध्याकाळची, मग अशा वेळी त्यांचं काम होईपर्यंत मुलं झोपून जातात आणि संध्याकाळच्या ब्रश मग अशा वेळी राहून जातो. तर मुलांच्या वडिलांनी पण ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की तुम्ही स्वतः ब्रश करा आणि मुलाला पण घ्या तुमच्यासोबत ब्रश करायला, जेणेकरून मग एकदा दोनदा किंवा असा वेळ नाहीये म्हणून ते ब्रशिंग राहायला नको आणि मग त्याचं एवढं इन्फेक्शन वाढून तुमच्या खिशाला पण त्याची झळ पोहोचायला नको. तर त्यासाठी सगळ्यांनी काळजी घ्या. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, तुमच्या जे कोणी नातेवाईक मित्र असतील मैत्रिणी असतील ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करा. कारण कसं आहे ना, हे जर दुखणं सुरू झालं तर एकतर लेकराचं दुखणं असतं ते आई वडिलांना बघवत नसतं, त्यावर खर्च करण्याशिवाय पर्याय नाहीये आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा हा दाताचा खर्च नाहीये. तर आधीच काळजी घ्या, कारण ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. कदाचित मला पण ह्या गोष्टी माहिती असत्या तर मला पण आज हे फेस करावं लागलं नसतं. बऱ्याच जणांच्यात घरातलं पहिलं मूल असतं आणि लहान मुलं वाढवताना सगळ्याच गोष्टी माहीत नसतात किंवा आम्हाला मी डॉक्टरांना म्हटलं की मला ना ह्या गोष्टी अगोदरच माहीत असत्या तर मी ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली असती. तर डॉक्टर म्हटलं की नाही, आजकाल युग इतकं धावत पळत आहे की म्हणजे सर्वांनाच इतकं म्हणजे धावपळ असते ना सर्वांची, कुणाला एवढं सांगून थांबून एवढी गोष्ट एक्सप्लेन करायला किंवा काउन्सिलिंग करायला वेळच नाहीये. त्यामुळे बऱ्याचशाच गोष्टी पहिल्या वेळेस नसतात माहिती, इनफॅक्ट दुसऱ्या वेळेस पण नसतात माहिती, किंवा बऱ्याचदा ह्या गोष्टींचा अनुभव आल्याशिवाय किंवा आपल्या जवळच्या कोणासोबत हे घडल्याशिवाय माहीत पण होत नाहीये. तर अशा काही गोष्टी घडू नयेत म्हणून तुम्ही काळजी घ्या. आणि माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अजून असेच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवर येतील, तेही तुम्हाला बघता येतील. आणि तुमच्या अजून नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.